वर्षाची विद्यार्थिनी। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चिचाड। तारीख 7 ऑक्टोबर 2017। स्थळ चक्क विद्येचे माहेरघर वगैरे असलेले पुणे। 15-20 लोकांच्या जमावानं 4 कुत्र्यांना रॉकेल टाकून जिवंत जाळलं आणि 16 कुत्र्यांना अन्नात विष टाकून मारलं। कुत्र्याची सोडास त्या आधीच्या महिन्यात नांदेडमध्ये सख्या भावानेच पाठीवर पाय देऊन आलेल्या बहिणीच्या पोटात चाकू खुपसून खून केला। तो उभा गर्दी जमा झाली, पण एकही माणसाचे हात त्या मातेगृहाला थांबवू शकले नाही। थांबवणार कसे? ते तर घडलेल्या घटनेचे मोबाईलमध्ये प्रक्षेपण करण्यात मग्न होते। घटना क्रमांक 3। रस्त्याच्या बाजूच्या झाडीत 2 जणांवर खुनी हल्ला झाला। मित्राचा जीव गेला। मुलीच्या जीवाच्या आकांताने अर्धमेल्या रक्तभंबाळ अवस्थेत गुडघ्याने सरकत रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती। तिथेही गर्दी जमा झाली आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यात व्यस्त झाली। अहो, कुत्र्याला जाळताना, बहिणीला तडफडून मारताना आणि अर्धमेल्या रक्तभंबाळ अवस्थेत त्या मदतीची याचना करताना त्या गर्दीत समोर जाऊन मदतीचा हात देणारा एकही माणूस तिथं जाग्यावर नव्हता, तर तो तिथं माणूस गैरहजर होता। आणि हाच मी आपल्यासमोर विषय मांडते, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। कोणताही न्यूजपेपर काढा, वर्तमान पेपर काढा, व्हॉट्सअप ओपन करा, फेसबुक लॉग इन करा, तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल। ती गर्दी दिसेल माणसांची, जी गर्दी थंड असते आया बहिणीची आबरू लुटताना। एखादी दुर्दैव अपघात घडतो, ढिगाऱ्याखाली मासाची माणसं काढली जातात, तिथे गर्दी असते हजारोंची। गर्दीतलाच कोणीतरी गर्दीसमोर येऊन भाषण देत असतो, तर गर्दीतलाच कोणीतरी प्रेताच्या अंगावरच्या दागिने ओढबाट्यात मग्न असतो। गर्दी कुठं नाही, राशनच्या दुकानात गर्दी, हॉस्पिटल भोवती गर्दी, बसमध्ये गर्दी, रेल्वेमध्ये गर्दी, पण आसपास माणसं उपाशी आहेत। लेकरं शाळा विना आहेत, साईडच्या प्लॉट मध्ये आजी आजोबा औषधा विना एकटेच आहेत। हे सगळे बघायला आमच्याकडे आजच्या घडीत वेळ नाही हो। म्हणून आपण जिकडे तिकडे वावरताना बघतो की माणूस हा माणसापासून विसरला। स्वतःचा भाऊ हा स्वतःला साथ देत नाही, स्वतःचा भाऊ आणि किंवा स्वतःच्या एखाद्या व्यक्तीला स्वतः सोडतात, स्वतःला धोका देतात। म्हणून आपल्यामध्ये माणूस आपल्याला जागृत करायचा आहे। माणूस ही अशी व्यक्ती आहे, नुसतं आपल्यामध्ये काही गुण असणं किंवा काही असणं, आपल्यामध्ये एक ती क्वालिटी असते, त्याला माणूस म्हणला जात नाही। तर स्वतः माणूस म्हणून जगता आलं पाहिजे। माणसासाठी माणूस हा असा शब्द आहे की तो फक्त एखादी काही असं त्याच्यामध्ये रिअलिस्टिक असतील किंवा त्याचे गुण असतील, तर त्याचे गुण त्याचे माणुसकी दर्शवत नाही, तर त्याचा जो संस्कारपणा आहे तो त्याच्या माणुसकी दर्शवत असतो। आजकालच्या जनरेशन मध्ये आपण जगताना बघतो की माणूस माणसापासून माणुसकी विसरलाय। म्हणून आपल्याला माणुसकी जागृत करायची आहे। आपल्याला माणसाप्रमाणेच वागवायचे आहे। अडाणी बहिणाबाई म्हणतात, माणसा कधी होशील माणूस, लोभा पायी झाला माणसाचाच कानून। माणसामध्ये माणुसकी जागृत करणं आजच्या काळाची गरज आहे ना। आपण जर माणुसकी माणसामध्ये जागृत केलं तर खरंच आपण वेगाच्या गतीकडे वळू। मी इतकं सांगल्यावर काही कोणाला कळलं असेल किंवा अथवा नाही माहिती नाही, पण माणूस म्हणून जगण्याची आशा आपल्याला लक्षात घेऊन माणूस म्हणून जगायचं आहे। माझे शांततेने ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करते। धन्यवाद। जय हिंद।